युटी प्रिन्स मूवीच्या माध्यमातून क्लीन अँड नीट टेलिकास्ट जे आपण पाहतोय आता मेगा स्क्रीनवरती जो रिप्ले पाहिला होता त्यावेळेला सुद्धा हलकंसं डिफ्लेक्शन जे पाहिलं होतं ज्यावेळेला बॅट जवळनं तो चेंडू ट्रॅव्हल होत असता त्यावेळेला ते डिफ्लेक्शन पाहिलं होतं आणि पंचांनी तेच डिफ्लेक्शन ग्राह्य धरलं होतं. आणि आता पुढच्या फेरीसाठी जो ड्रॉ केलेला आहे त्याच्यामध्ये कुठला संघ कुठल्या संघाचे खेळणार आहेत ते आपल्यापर्यंत येणार आहे. तर दातिवरे संघ म्हणजे याच्यानंतर सामना जो होईल तो दातिवरे संघ खेळेला जय हनुमान या संघाशी आणि त्यातील विजेता संघ खेळेल या चालू सामन्यातील विजेत्या संघाशी. आणि त्याच्यानंतर 4 आणि 5 वरती आहेत उसरणी आणि जलसार यामध्ये एक मॅच होईल. जे अजितजी पाटील यांनी उल्लेख केला होता की आता जो ड्रॉ केलेला आहे तो ड्रॉ अशा पद्धतीने आहे. दातिवरे जय हनुमान यामध्ये सामना होईल त्यामधला विजेता संघ या चालू सामन्यातील विजेत्याशी खेळेल आणि उसरणी आणि जलसार यामध्ये तिसरा मॅच तो दुसऱ्या फेरीचा असणार आहे. अजितजी पाटील पुन्हा एकदा जॉईन झालेत आमच्या जोडीनं. दांदाखाडी आणि दुसऱ्या बाजूला साई लेवल केळवा रोड यामध्ये सामना सुरू आहे. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. एक चौकार आपण पाहिलाय एक विकेट पाहिलाय धावा आहेत दाफलकावरती 1 गडी बाद 6. पुढचा चेंडू हळवारपणे स्टेअर करताय चांगलं क्रिकेट बघायला मिळतंय तेवढंच ताकदीचं शतरक्षण तिथे आपण बघतोय. मिस्टर राकेश चांगली फिल्डिंग करतायत. राकेश यांचा खूप अंडरआर्मचा सराव आहे. ओरम कमी खेळतायत प्रॅक्टिस थोडासा अभाव आहे परंतु जसं संघनायकाने म्हटलंय की आम्ही 100% देऊ जरी आमचे 5 खेळाडू प्रॅक्टिसमध्ये आहेत आणि दुसरे विदाऊट प्रॅक्टिस खेळतात. गोलंदाजी ट्रॅकवर आपण गोलंदाज बघतोय मिस्टर कौशिक एक अप्रतिम गोलंदाज आहे युवा खेळाडू आहे आणि लेंथ लाईन मेंटेन करणारा गोलंदाज सर. जसं तुम्ही उल्लेख देखील केला होता पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा आहेत दाफलकावरती 6 धावा. एबी ट्रॉफीचा कुमार फार जवळ अजितजी आपण देखील पाहिलात पण मागच्या 4 सामन्याचं जर ॲनालिसिस केलं ना तर लक्षात येईल एक गोष्ट तुम्ही म्हटली होती की या मैदानावरती जर तुम्हाला बॅटिंग आले ना तर किमान 50च्या वर धावा करा 50+ करा. आता तो गेम शो आहे ना तो टीव्हीवरचा आपण बघतोय ना बिग बॉसवाला पहिली प्रायोरिटी काय असते सेफ झोनमध्ये जाण्याची. तुम्ही जर 50+ धावा केल्या तर त्या सेफ झोनमध्ये जाणार कारण मागच्या 2 सामन्याने तेच दाखवलेलं आहे. 57 केल्या 55 केल्या सेफ झोनमध्ये केल्या आहे तर फर्स्ट प्रायोरिटी आहे तुमची बॅटिंग करताना 50+ धावा करणं. बघूया सेफ झोन मध्ये जा आणि त्यानंतर स्टिप टार्गेट ओपोनेंट टीमला द्या हा तुमचा प्रवास झाला पाहिजे. बघूया गोलंदाजी ट्रॅकवर मुकेश चौरेशी आलाय. स्ट्राईकला आपण बॅटर बघतोय मिस्टर दीपेन स्ट्राईकला मुकेश गोलंदाजी ट्रॅकवर आहे. अतिशय अप्रतिम अशी स्पर्धा आपण बघताय. पुढचा चेंडू ओलवा टप्प्याचा चेंडू बॅक टू द बॉलर खेळला गेलाय डॉट बॉल आलाय चांगला स्टार्ट दिलाय मुकेशने सुद्धा. स्कोर आपण बघताय स्थिरावलेला आहे 6 धावा. कौशिककडनं जी अपेक्षा होती त्या अपेक्षेला खरा उतरलेला आहे. शॉर्ट फाईन लीगला जो खेळाडू आहे ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं चांगला स्टार्ट दिलाय आणि इथून मुकेश त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करतायत. फक्त दिशा दिली इथून जर थोडीशी ताकद लावली असती चित्र वेगळं असतं. बॅकअप इथे बघायला मिळतोय तडफड झडपड दोन्ही काही सर्व काही सिद्धेश महाले यांच्याकडनं बघायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. ओके जसं तुम्ही उल्लेख केला कारण ही धडपड कशासाठी आहे कारण एबी ट्रॉफी जिंकायची आहे ते जिंकण्याचं स्वप्न घेऊन प्रत्येक जण या मैदानावरती आलाय म्हणून जी प्रॅक्टिस केली जो सराव केलाय तो सराव आता प्रत्यक्षात उतरवण्याची वेळ मैदानावरती देखील आले आहे. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता स्लाइस केलं होतं पाठीमागे तुम्ही एक उल्लेख केला होता बघा धावाच्या स्वरूपात गडीबाज झालाय. ज्यावेळेला चांगलं फिल्डिंग झालं तुम्ही म्हटलं होतं अंडरमध्ये चांगलं फिल्डिंग खेळतात पण अंडरम आपल्याला ना चांगला फिल्डर देतं कारण जे रिफ्लेक्सेस असतात क्विक रिस्पॉन्स द्यायचा असतो कदाचित त्याचा फायदा आता केल्वे टीमला होतोय. दोन्ही गाड्या एका ट्रॅकवर आल्या तर केल्वेवाल्यांना सांगायला नको सायडिंगला काढलं जाईल आणि तेच घडलं होतं. दोन्ही गाड्या एका ट्रॅकवरती सायडिंगला जावं लागतंय एका फलंदाजाला. थोडासा बॅटिंग टीमकडे प्रेशर कन्वर्ट केला कौशिकनं आणि त्यानंतर मुकेशनं ची लेंथ लाईन मेंटेन केलंय ती मात्र आता साई केळवा रोड संघाला ऊर्जा प्रदान करते. नाही म्हणजे एका अर्थानं जर म्हणायचं झालं तर आता ज्या गोलंदाजाला आता यश मिळते ना याच्या पाठीमागे त्या कौशिकच्या पहिल्या ओव्हरचा दबाव आहे पहिल्या षटकाचा तो परिणाम आहे. आता बॅटिंग करणाऱ्या टीमला दांडाखाडी टीमला त्या परिणामातनं त्या प्रभावातनं त्या इम्पॅक्टमधनं बाहेर यायचं आहे. अशा क्षणाला कोणतरी एक खेळाडू कुठला तरी एक खेळाडू
संकट मोचक, मॅन ऑफ क्रायसिस, कोणीतरी येऊन संघाच्या मदतीला धावणं तितकंच आवश्यक आहे दांडाखाडी टीमसाठी. सौदू दांडेकराला हे संघाचा एक तारणहार बॅकबोन समोर आहे, परंतु समोरची लेंथ लाईन आहे ना, जे अनुशासन आहे, अनुशासन तुमच्या जीवनामध्ये असेल सर, तुम्ही तुमचं जीवन असेल किंवा क्रिकेटचं मैदान ब्राईट, कारण आपण झाडू बघतोय, जर अनुशासनमध्ये राहिला, रूल्समध्ये राहिला, सर्व जगाचा कचरा साफ करतोय, परंतु त्याने जर रूल्स तोडले तो तो कचरा बनून जातो. अनुशासन इथे आहे गोलंदाजाकडे, भले गोलंदाज नवीन आहेत परंतु एक चांगली गोलंदाजी हाताळतायत, त्यामुळे मॅचमध्ये मजा येणार. बिलकुल. आता शिस्तीमध्ये राहायचं का मस्तीमध्ये राहायचं तुम्ही ठरवायचंय. त्याच्यामुळे त्या अनुशासनाचा उल्लेख तुम्ही केला. डिसिप्लिन, डिसिप्लिन महत्वाची आहे. म्हणजे जसं नेहमी म्हणताना की शाळेमध्ये आपल्याला शिस्त शिकवली जाते का, ती पूर्ण आयुष्यभर आपल्याला उपयोगी पडत असे आणि त्याचाच उल्लेख तुम्ही या मॅचच्या दरम्यान केलाय. पुढचा चेंडू, उलवा टप्प्याचा चेंडू आहे, यावेळेला गॅप शोधला गेलाय, फक्त नजाकत इथे बघायला मिळाली आणि धावसंख्या 4ने प्लाय होताना पहिला चौकार बघायला मिळतोय. धावसंख्या पोहोचते कुणाला मला सांगतायत 11 रन्स ऑन अ स्कोर कार्ड, 11 धावा, फक्त दिशा दिली, कॅप शोधला गेला, पॉवर प्ले मध्ये जे गरजेचं आहे ऑन मेरिट खेळा, इथे खेळल्यात आणि 4 धावा आल्यात. सुंदर सुंदर फटका, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला होता. स्क्वेअर ड्राईव्ह म्हणूया असा, बरोबर. पॉईंट आणि कव्हरच्या मधला जे अंतर होतं ते अंतर त्याच्यामध्ये हा फटका खेळला होता हलगत. हा फटकाला प्लेसमेंट महत्वाची होती. हा उलटा चेंडू होता, पहिला ऑफ साइडला पाहिला, आता ऑन साइडला, ऑन अँड ऑफ, बॅक टू बॅक, दुसरा चौकार. थँक्यू. 11 चेंडू आणि 15 धावा. मॅच आपण बघताय थोडासा दीपेनकडनं धावा येत आहेत, परंतु तितकासा पॉवर प्ले मध्ये स्कोर नाहीये सर. स्कोर नाहीये, पण मागच्या 2 चेंडूवरती 2 चौकार. जिग्नेश थोडासा विशेष करतोय. आहा, काय फटका, वा, जबरदस्त. आजच्या दिवसातील सर्वात सुंदर देखणा सिक्सर, हेवी ट्रॉफी मधला दिमागदार षटकार. थैंक यू. एक बार देखो, बार बार देखो, 1000 बार देखो, ये देखने की चीज है, देखने की चीज है. म्हणजे हा फटका पाहिला ना तर मला ते ISPL मध्ये केतन मात्रेने खेळलेला फटका आठवतो. सेम परफेक्ट याच पद्धतीने ऑफ स्टंपच्या बाहेरच्या चेंडूवरता बरोबर तसं रीच केलं आणि रीच त्या फटक्यातली सौंदर्य दाखवणारा, सौंदर्य वाढवणारा फटका खेळलाय आणि असा फटका पाहिजे होता. 2 चौकार, त्यानंतर षटकार. तुम्ही म्हटलं होतं धावा नाही आहेत, पण सांगितलं भाई मैं हूं ना, मी आहे धावा करण्यासाठी, आणि हा षटकार सिक्सर. धावसंख्या 6ने प्लाय झाले, 21 वर स्थिरावले आणि पुनश्च कौशिक ज्यांनी पहिलं षटक फक्त 6 धावांचं हाताळलंय, कुठेतरी 15 धावा बघायला मिळाल्या. 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव, त्यानंतर 2 चौकार, 1 षटकार मुकेश यांच्या गोलंदाजीमध्ये बघायला मिळालाय आणि पुनश्च कौशिकला बोलवले. समोर अवधूत आहे, 21 झालेले आहेत, 10.50च्या सरासरीने संघ पुढे जातोय. कौशिककडे मोठी जिम्मेदारी आहे राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करताना. यावेळेला मिस टाइम शॉट, बॉल इन द एअर, डाऊन द बॉल. कौशिक आणि अवधूत दांडेकर संघाचा महत्वाचा खेळाडू स्वस्तात बाद होताना एका बाजूने एका इंडने बॅटिंग होते, परंतु दुसऱ्या बाजूने तीच बॅटिंग करण्याचा इरादा केला आणि ते थोडंसं प्रेशर आपल्याकडे ओढवून घेतलंय. बॅटच्या पुढच्या टोला चेंडू लागला गेला होता आणि जसा तुम्ही उल्लेख केला, काय झालं, एका बाजूला जिग्नेश चांगली बॅटिंग करतोय आणि त्याला मॅच टू मॅच बॅटिंग करण्याचा प्रयत्न अवधूतनं केला होता. पण कौतुक कौशिकचं कौतुक यासाठी मागच्या 3 चेंडूवरती 14 धावा आल्या होत्या, पहिल्या 9 चेंडूवरती 7 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर तो प्रेशर बनला होता, दबाव बनला होता. त्या दबावामध्ये पुन्हा एकदा विकेट घेऊन त्याने दाखवले, होय मी केळवा संघाचा फ्रंटलाईन गोलंदाज आहे, होय मी केळवा संघाचा विकेट टेकिंग गोलंदाज आहे आणि होय मी संघाला नेहमीच अडचणीतनं बाहेर काढणारा गोलंदाज आहे. हे कौशिकनं पहिल्या षटकामध्ये दाखवले आणि या षटकातील पहिल्या चेंडूवरती दाखवले. जबरदस्त स्टार्ट कौशिक देत आहेत. लेफ्ट हँड बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रतीक दाखल झालाय. 21 वरती दुसरा धक्का या ठिकाणी लागतोय आणि एका बाजूने कौशिक यांची जी लेंथ लाईन आहे, जी गोलंदाजी करण्याची मेथड आहे, थोडीशी फलंदाजांना रीड करता येत नाही, एक जमेची बाजू आहे.
लेफ्ट हँड बॅटरला इथे मात्र प्रमोट केले गेले कौशिकच्या अगेन्स्ट 21 वरती 2 धक्के. प्रत्येक संघाला 20 मिनिटं असतील 4 षटकं संपवण्यासाठी, याची आपण नोंद घ्या. अँड रूल्स अँड रेग्युलेशन प्रत्येकाने फॉलो करा, याची आपण नोंद घ्यायची. बिल्डिंग मात्र सेट केली जाईल. जागृतला आपण बघतोय पॉइंट रिझनला. पुढचा चेंडू ओ स्लॉट मध्ये चेंडू इनसाइड आउट. इथे मात्र आपण बघताय सरळ एक्झिक्यूट करतायत एक कव्हर रिजन मधनं एक दैदिप्यमान बिग ब्लास्ट षटकार. एका गोष्टीचा उल्लेख हे चेंडू हाताळण्याच्या अगोदर अजितजी आपण केला होता की 4 षटकांसाठी 20 मिनिटाचा वेळ आहे. वेळ महत्वाची होती, वेळ महत्वाची होती. याच्या अगोदरच्या चेंडूवरती विकेट गेला होता, पण वेळ घेतला कोणी? ऍक्च्युअल मध्ये बॅट्समनला वेळ पाहिजे होता, पण वेळ घेतला फिल्डरनं, गोलंदाजीने वेळ घेतला आणि त्याच्यामध्ये खेळ बदलला. खेळ असाच आहे, समय हर समय को बदल देता है, बस समय को थोडा समय चाहिए. वेळ सर्व काही दाखवते, वेळ सर्व काही शिकवते आणि वेळ सर्व बदलते. तुम्ही वेळ घेतला. या क्रिकेटच्या खेळामध्ये वेळेला तितकंच महत्वाचं आहे जितकं त्या मोमेंटमला आहे. वो मोमेंटम को पकड के रखना था, कदाचित तो तुम्ही थोडासा सोडलाय. खूप चांगलं विश्लेषण बघायला मिळतंय तुकाराम सरांकडनं. यावेळेला चेंडूला खेळतायत मिड ऑफ रिजनला. कहते ना वक्त काही जख्म देता है, इसीलिए तो भाई गडी में फूल नहीं काटे हुआ करते हैं. आणि तेच इथे बघायला मिळतंय. बिलकुल आपने सही कहा. आणि त्या काट्यानं ना ज्यावेळेला ते तिन्ही काटे एकत्र येतील ना, तेव्हा समोरच्याचे 12 वाजवतात. कारण 12 असे वाजत नाहीये, त्या तिन्ही काट्यांना एकत्र यावं लागतं. किंबहुना क्रिकेटच्या खेळामध्ये बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग तिन्ही अंगाने तुम्हाला चांगली कामगिरी करायची आहे, तर तुम्ही पुढे जाणार. पुढे होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटचे कडेला लागलाय, झेल टिपला गेला, दूर खेळवला होता, अवे फ्रॉम द बॉडी. गडी पाहिजे होता, कौशिकनं केलाय अजून एक शिकार, गडी बाद. तर कदाचित गोलंदाजी पूर्णपणे कमिट नव्हते झाले, या फटक्यावरती पूर्ण नव्हते आले. फटक्यावरती थोडंसं लांबून खेळलं, दुरून खेळलं. आणि तुम्हाला जर इनसाइड आउट खेळायचं होतं ना, तर कदाचित त्या चेंडूच्या लाईनमध्ये रेषेमध्ये येणं गरजेचं होतं. त्या लाईन पासून थोडंसं दूर खेळ होतं, पूर्णपणे कमिट नव्हतं झालं. त्यामुळे तो बाहेरची कडा, बॅटची थोडीशी लिव्हिंग एज आणि बिहाइंड द विकेट तिथे गली क्षेत्रामध्ये एक चांगला झेल टिपलाय. कौशिकचं कौतुक करावं तितकं कमी आहे. कदाचित साथ नव्हती आपली, मागे काही वेळ थोडासा गेला होता, पण आता तिथून सुधारून आल्यात. बाकीचे फिल्डर ज्यावेळेला विकेट गेला ना, आपल्या जागेवरती थांबल्यात. भाई अब समय नहीं देना है, आता वेळ नाही घालवायचा आहे. चांगली गोलंदाजी कौशिककडनं. कौशिक इनडायरेक्टली येणाऱ्या 2 गोलंदाजांना सांगत असेल, भाई हमसे कुछ सीख, मैं हूं कौशिक. बघूया मॅचकडे वळूया. पुढचा चेंडू कौशिक तयार होताना राईट मुहूर्त विकेटचा मारा करतायत. आणखीन एक देखणा चांगला चेंडू आहे. प्रेशर षटकारानंतर बिल्ड झालं होतं, परंतु कठीण काळामध्ये कशी गोलंदाजी करावी आणि आपले चांगले चेंडू कसे हाताळावे याचं एक उत्तम उदाहरण पेश करतोय मिस्टर कौशिक. बिलकुल आपल्या भाषा में कहेगा, तुमच्या भाषेमध्ये सांगूया की परिस्थिती जितकी बिकट, कौशिकचा मारा तितकाच तिखट आहे. तिखट मारा करतोय कौशिक या मॅच मध्ये. धाव फलकावरती नजर टाकू. एक षटकार चौकारानंतर मॅच थोडासा लांब जात होता. गोलंदाज पुन्हा एकदा रेडी होतोय. ऑफस्टम्पच्या बाहेर, ऑफस्टम्पच्या जास्त बाहेर आहे. कारण फॉलो थ्रू पाहिलं ना, कौशिकचा तर जास्त बाहेर निघाला. ज्यावेळेला रिलीज ऑफ द लीड तुम्ही जितक्या बाहेर जाणार ना, चेंडू तुमच्या त्या आर्म्सनं, त्या खांद्याच्या जोरातनं बाहेर जाणार. धावा झाल्या धाव फलकावरती 29-29. 29 स्कोर कार्ड वरती बघताय. चेंडू झालेले त्या षटकातील 5. 1 टू गो. चांगला चेंडू. यावेळेला आणखीन एक फटका. संदेश आहे तिथे, संदेश देत आहेत बाई मै होना. चेंडू आलाय आणि ते चांगला गॅदर. आणखीन एक धक्का लागताना आणखीन एक विकेट. बॅक टू द डगआउट जात आहे. कोऑर्डिनेशन नाही आहे, कॉलिंग नाही आहे, मुक क्रिकेट खेळलं जाते आणि त्याची भुगतान संपूर्ण संघ भुगतान आपण बघतोय. पण याला सुद्धा कारणीभूत सध्या सोशल मीडिया आहे. काय माहिती आता कॉल करतो कोण? प्रत्येक जण व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टावरती मेसेजवरती डिपेंड आहेत. कॉलिंग करतो कोण? याचा अर्थ तुम्हाला संवाद साधायचा होता, तुम्ही संवाद नाही साधलाय. आणि क्रिकेटच्या भाषेमध्ये जेव्हा बिहाइंड द विकेट असतो ना, तेव्हा कॉलिंग नॉनस्ट्राइक एंडची असते. नॉनस्ट्राइक एंडला कॉलिंग करायची होती की हा 2 धावा आहेत, नाहीत. धावाच्या स्वरूपात गडी बाद झाला. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांचा खेळ संपताना 10च्या सरासरीनं
धावा आहेत धापलकावरती 30-30. 30 धावा. एक हलकीशी धून, कारण डीजे मास्टर रेडी आहेत. वातावरण बनवूया, गाणं ऐकूया आणि येऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. नहीं देती, ना किसी के नजरों में ना किसके कदमों में. सब्र रखिए, बिल्कुल सब्र का फल मीठा होता है. लेकिन अजीत जी, जिन्हें डायबिटीज है ना, वो सब्र ना रखे, क्योंकि सब्र का फल मीठा होता है. धावा आहे धापलकावरती 30. बघूया वळूया मॅच कडे. ओहो, डाऊन द ग्राउंड स्लॉट मध्ये चेंडू होता आणि एक स्थिरावलेला बॅटर मात्र आपली ताकद दाखवत आहेत आणि खेचताय षटकार. धावसंख्या 36 वर पोहोचले. अजून 11 चेंडूंचा खेळ शेष आहे. थँक्यू. आणि जसं तुम्ही मगाशी म्हटलं की सब्र रखो, परंतु सब्र का फल मीठा भी होता है और कभी कभी कहते हैं कि वक्त किसी का इंतजार नहीं करता. बिल्कुल इंतजार नहीं करता और किसी का मोहताज भी नहीं होता. दोन्ही गोष्टी असतात. समोर डाऊन द ग्राउंड खेळलं होतं प्रतीकनं या चेंडूला आणि या षटकारानं धापला का वेगाने पुढे चाललाय, वेगाने पुढे चाललाय प्रतीक. 36 धावा धापलकावरती आहेत. अकोटप्याचा चेंडू होता. जास्त 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 एफर्ट लावला होता. आता डीजे वाले भाईने गाणं लगाया होता ना बाकीऱ्या, जीव तुझ्यात गुंतला. कोणामध्ये जास्त बुडून नाही राहायचं, नाही तर मग तुटले जाणार. जसं बिस्किट चायमध्ये सारखं. बिस्किट तुटते ना, तसं तर ते जास्त बुडून नाही नक्कीच, राहायचं. बघूया सचिन तयार होतात गोलंदाजी ट्रॅकवर. आणखीन एक स्लोवर वन, चांगला बॉल, डॉट बॉल. षटकारानंतर अतिशय सुंदर कम बॅकिंग. आधुनिकता आहे आणि आधुनिकतेमध्ये बघतायत प्रत्येक गोलंदाज हा निश्चयाचा महामेरू आहे. आणि जसं तुम्ही चांगला उल्लेख केला बाबा, बिस्किट काय होतं मध्ये कधी कधी आपण चहामध्ये एक बिस्किट टाकतो, ते आतमध्ये जातं आणि त्याला काढण्यासाठी दुसरं बिस्किट टाकतो. दोन्ही जातात, दोन्ही जातात. तसं केलंय. एका पाठोपाठ एक, दोन निर्धाव निर्धाव झाला. आता दौलाचा दबाव आला, आता दबाव आला, आता बॅटच्या कडे लागला. स्वतः गोलंदाज जातोय, फील्ड करतोय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. त्याच्यामुळे आणि बिस्किट पण कोणतं आहे ते माहिती पाहिजे ना. ते कारण पण आता इंडियामध्ये दोनच बिस्किट कंपनी फेमस आहेत, एक मारीगोल्ड आणि एक पार्लेजी. एक है जो कप में जाता नहीं, दूसरा जाता है तो वापिस आता नहीं. ही कहाणी आहे तर बिस्किटची. भरपूर मॅच रंगले इथे. धावा स्कोर कार्ड वरती आपण बघतोय 37. अतिशय इंटरेस्टिंग मॅच आहे. खऱ्या अर्थाने मॅच दुहेरी वळणावरती आहेत. एका बाजूने लेफ्ट हँड बॅटर आपला दबदबा, आपली ताकद दाखवत आहेत आणि दुसऱ्या बाजूने सचिन या ठिकाणी षटकारानंतर 3 चेंडूवरती आपली परफेक्ट एक्युरेसी दाखवत थोडासा जो धावांचा आलेख आहे त्याला कंट्रोलमध्ये ठेवतोय. चेंडू क्रमांक 5. पुढचा चेंडू. चला गेम थोडासा स्पीडअप करा. पुढचा चेंडू. ओ हो हो हो, हा भरपूर इथून आपण बघितला तर भरपूर आखूड टप्प्याचा आहे, परंतु तो रीड करता येत नाही कारण जास्त अँगलने तो फिरलाय. टर्न काय झालाय, लेग कटर होता. टर्न इतका झालाय ना, पाठीमागे गेला ना, म्हणजे तिथून येताना सपाळ्याहून येताना जितका मोठा टर्न आहे ना, तसा टर्न गेलाय, तसा टर्न गेलाय. या चेंडूला पडला थोडासा लेग कटर झाला. आणि महत्वाचं काय होतं, तुम्ही कमिट झाले होते ज्यावेळेला फ्रंट फूट वरती मागे गेले बॅकफूटला, त्याच्यामध्ये हा चेंडू निघून गेलाय. एक षटकानं स्वतःला सावरलंय. अकोटप्याचा चेंडू होता. बाउन्सर हाताळलाय, बाउन्सर. सरप्राइजिंग डिलिव्हरी एक हाताळायची होती, ती हाताळले. शेवटचा चेंडू आला निर्धाव. पहिल्या षटकानं सुरुवात झाली होती, 4 षटकांचा खेळ संपलाय. 37-37. सो थँक्यू. जाऊया आपण मंडप डेकोरेटर्स. इलेक्ट्रिशियन कुठे असाल तर प्लीज आपण कॉमेंट्री स्टुडिओकडे या. मंडप डेकोरेटर्स चे इलेक्ट्रिशियन टेक्निकल लवकर या त्वरित.
वस्तू आहे त्याच्यामुळे त्याच्या गोलंदाजडी पहिला चेंडू खेळलाय जरूर. क्षेत्ररक्षक आहे फक्त तो पाहत राहिलाय आणि पाहतच राहणार आहे. चेंडू त्याच्या डोक्यावरनं आउट ऑफ द पार. षटकार. आणि करताना आपण बघतोय 43 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. जे बॅटिंग करत आहेत प्रत्येक यांचा इंडिव्हिज्युअल स्कोर इथे बघायला मिळतोय. 20 धावा त्याच्यामध्ये 3 षटकार आहेत आणि 2 सिंगल. पुढचा चेंडू चैतन्य महाले. उलटा चेंडू आहे मिड विकेटला. आणखीन एक मोठा शॉट येतोय. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. बॅक टू बॅक सर काउंटर अटॅक आहे. पहिला थोडासा ओव्हरपिच त्यानंतर फुल टॉस आणि एक स्थिरावलेला फलंदाज आपल्या बॅटने आग ओकताना दिसतोय. पूर्णपणे पूर्णपणे आणि त्याला तुम्ही संधी दिली आहे ना. फुलटॉस बॉल ज्यावेळेला खेळवला जातो त्यावेळेला लेफ्ट हँडरसाठी ही संधी आहे. बॉटम हँडचा वापर देखील झाला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. हा षटकार आणि षटकारनं धावफलक वेगानं पुढे चालला. 49 49 वरती धावफलक. जी चर्चा आपण करत होतो 50+ धावांची त्याच्या अगदी उंबरट्यावरती. सुरुवात चांगली नव्हती दांडाकाड्याच्या टीमची. यानंतर होणारा मॅच दातिवरे टीम आणि जय हनुमान. आपण टॉससाठी या. सुरुवात चांगली होती जी पहिल्या 9 चेंडूवरती 7 धावा आल्या त्या. नंतर 2 चौकार 1 षटकार आला आणि आता 2 षटकार 6 अगेन अगेन आतमध्ये येणारा चेंडू होता. फुलटॉस चेंडू. चेंडूला खेळला डीप इन विकेट मध्ये. एक धाव या चेंडूवरती पूर्ण स्ट्राईक पाहिजे प्रतीकला. खराब 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 थ्रो झालाय. बरोबर मध्ये हा थ्रो केला गेला. 2 धावाने धावफलक 50 धावा ओलांडल्यात. दांडाकडे टीम धावफलक जाऊन पोहोचलाय 51-51. फायटिंग स्कोर इथे बनवला गेला. येणारे 3 चेंडू अजूनही शेष आहेत आणि फायटिंग स्कोर सर इथून चैतन्य कमबॅकिंग करतायत. मॅच दुहेरी वळणावरती बघायला मिळेल. इथून एखाद 2 मोठे शॉट मात्र नंतर चेस करताना थोडंसं प्रेशर बॅटिंग टीम कडे असेल. बघूया पुढचा चेंडू. आणखीन एक फुलटॉस चेंडू होता. लोअर फुलटॉस डीप काव कॉर्नरला खेळतात. बॅकअप चांगला आहे. सिंगलला डबल कन्वर्ट करतायत. 2 षटकार 2 दुहेरी धावा एकंदरीत येत आहे 16 धावा 4 चेंडू मध्ये आणि धावसंख्या 2ने फ्लाय होताना 53 वर पोहोचलंय. म्हणजे मागचे जर 4 चेंडू पहिले तर 66-22. आता काही जणांचा आवडता नंबर होतो. RTO कडे अप्लाय पण करतात. आता हाही नंबर चांगला आहे प्रतीकला. पण प्रतीकला पाहिजे जो 2 नंबर आहे ना. म्हणजे असा त्यांचा 12 नंबर टी शर्टचा 12 नंबर टी शर्टचा आहे. पण त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे मागे पहिल्या 2 चेंडूवरती 12 धावा त्यानं केल्या होत्या. 66-22 मागचे 4 डिजिट आल्यात. या डिजिटला वाढवायचं आहे तर एक डब्ल्यू पाहिजे. बिलकुल डब्ल्यू चाहिए. चैतन्य आपके लिए डब्ल्यू चाहिए. या डब्ल्यू येतोय का नाही येणार डब्ल्यू. 6-6-2-2-6. अजून एक षटकार. भरपूर एक्सपेन्सिव्ह षटक गेले आणि धावसंख्या पोहोचली ती तब्बल 59 वरती. 1 टू गो. शेवटचा चेंडू आपण बघतोय. जय हनुमान मायकोप विपक्ष दातिवरे यांच्यामधलं बॅटल आपल्याला बघायला मिळणार आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण त्वरित करणार आहोत. ही मॅच बॅरिकेड पासून लांब राहायचं याची आपण नोंद घ्या. थोडंसं करंट तिथे पास होतोय. शेवटचा बॉल आहे या षटकामध्ये. 3 षटकार 22 धावा आल्यात. शेवटचा बॉल शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडूवरती वार करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. त्यानं टीमला झेल झालाय. पण शेवटच्या चेंडूवरती विकेट येत असताना या षटकामध्ये 22 धावा 59 झाल्यात. आणि आता जसं मराठीमध्ये म्हणतात ना 60 उत्तराची कहाणी सफल संपूर्ण. या 60 धावांचं लक्ष टार्गेट समोर ठेवल्या. जाऊया टॉस केला जातोय. चला टॉस साठी या. चला टॉस साठी यायचं. जय हनुमान मायकोफ विपक्ष दातिवरे संगनायक. चला टॉस साठी यायचं त्वरित. चला या ठिकाणी विनंती असेल जय हनुमान मायकोफ टॉस साठी यायचंय. संजय गावड येत आहेत. आम्ही विनंती करतोय दातिवरे संगनायक टॉस साठी या.
स्वप्नील पाटील साहेबांच्या शुभ हस्ते पण या ठिकाणी नाणेफेक करतोय. चेअरमन मायको विपक्ष मॅच आपण बघतोय या ठिकाणी दातिवरे शौर्य सुद्धा या ठिकाणी दाखल झालाय. तर टॉस केलं जाईल या ठिकाणी. स्वप्नील पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करतोय. चेअरमन मायखूप संघाचा कॉल आहे. हेड इज कॉल आणि आला हेड. टॉस जिंकलाय या ठिकाणी संजय गावट. टॉस जिंकल्यानंतर कसं वाटते? एकदम बरं वाटलं. फील्ड फर्स्ट घेतो. आणि पहिल्या मॅच मध्ये विकेट कशा पद्धतीने खेळते, कसं वाटलं या ठिकाणी खेळताना? विदाऊट प्रॅक्टिस तुम्ही जिंकलात, एक चांगलं टीम वर्क बघायला मिळालंय. काय म्हणशील विकेट बद्दल आणि या प्रतिम नियोजनाबद्दल? उत्तम विकेट आहे. आणि आता ओपनिंग टीमला किती धावापर्यंत थांबवण्याचं एक प्लॅनिंग असेल? 50. टॉस जिंकला असता काय घेतलं असतं? आणि मनाप्रमाणे बॅटिंग मिळते इथे. किती धावा एक चांगली टफ फाईट मॅच होऊ शकते? 50+. बेस्ट ऑफ लक. 55 धावा बनवण्याचा इरादा या ठिकाणी दातिवरे संघाने केलाय. टॉस जिंकला जयनमान संघानं आणि घेतलंय क्षेत्ररक्षण. जाऊया आपण कॉमेंट्री स्टुडिओकडे. O2 कॉमेंट्री स्टुडिओ. धन्यवाद. पुढच्या सामन्याची नाणेफेक देखील झाले आणि हा मॅच देखील आपल्या समोर येणार आहे. 60 धावांचा पाठलाग करायचा आहे टीम साई 11 केळवा रोड या संघाला. कॉमेंट बॉक्समध्ये हलकासा बदल होईल. आमच्या जोडीनं पुन्हा एकदा आमचे समोरचे मित्र उत्कर्ष पाटील जॉईन होतील. डीजे मास्टर रेडी आहेत हे गाणं ऐकवण्यासाठी. आणि येऊया AB ग्रुप ट्रॉफी 2025 दुसरा दिवस आहे. दिवस रात्र खेळ आहे आणि डे नाईट वाला क्रिकेट मैदानावरती चाललंय. 60 धावांचा पाठलाग करायचा आहे. एक हलकीशी धून आणि येऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेत. तो थोडंसं आपण चर्चा करूया. धून येण्याच्या अगोदर उत्कर्ष आमच्या जोडीने आहेत. आज जसं सुरुवात झाली डे नाईटचं क्रिकेट संध्याकाळी 5 नंतर सामन्याला सुरुवात झाली. पहिल्या 2 सामन्यामध्ये काय झालंय, धावांचा पाठलाग झालाय. नंतर 2 सामन्यामध्ये धावा डिफेंड झाल्यात. आता 2-2 आहे. ही 2-2 ची सिरीज आहे. आता 3-2 बॅटिंग करण्याच्या दिशेने होईल का धावांचा पाठलाग करण्यामध्ये होईल? हे 3-2 जसा फुटबॉल आहे तो फुटबॉलचा खेळ 3-2 वरती आहे. बघूया. हे टाय ब्रेकर आहे. हा टाय झालाय. हा टाय कोण तोडणार या सामन्यामध्ये? अक्षय राऊत सामाजिक कार्यकर्ते यांचा इथे आगमन झाले, त्यांचं आम्ही करतोय स्वागत. हा जो उल्लेख केला ना तुम्ही सर की 2-2 झालेत, आता बॅटिंग करताना चेज होतील की डिफेंड होतील, या अनेक गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या मॅचला टार्गेट शेवटचं षटक जे पहिल्या इनिंगचं राहिलं भरपूर खर्चिक राहिलं, ज्यानं धावांचा वेग अगदी भरारीनं 60 पर्यंत पोहोचला. या मॅचमध्ये मजा येईल, ज्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. एका बाजूला आपण पाहतात प्रथमतः बॅटिंग करत असताना दांडाकाडीनं प्रभावी केलं आणि आता साई केळवा रोड हा संघ ह्या 60 डावांचं एक मोठं टार्गेट घेऊन आलाय मैदानाच्या आत. निश्चित स्वरूपात तुकाराम सर मजा येणार आहे या मॅचला. जसं तुम्ही उल्लेख केला की शेवटचं षटक 22 धावांचं आलं होतं ना, किंबहुना त्या इनिंगमध्ये साई 11 केळवाच्या इनिंगमध्ये तसं 20-22 धावांचं षटक पाहिजे. आता 12च्या सरच्या धावांचा पाठलाग करायचा आहे तुम्हाला. 30 बॉल 60 धावा. आणि आता ही कहाणी कशी माहिती आहे, डबलवाली आहे. 30 मध्ये 60 करायच्या, धावा डबल करायच्या आहेत. पण पैसे डबल करणाऱ्या भरपूर कंपनी आहेत, तिथे जाऊ नका. कारण आता आपण फोन लावला ना, पहिला आपल्याला 30 डायलर टोन येते. बाबा सायबर गुन्हेगारापासून सावध राहा, फसवणुकीचे कॉल येऊ शकतात, त्याच्यापासून सावध राहा. तिथे जाऊ नका. पण धावा डबल करायचे आहेत आणि या डबलमध्ये ट्रबल होणार. या डबलमध्ये ट्रबल होणार. बघूया. मॅच आहे पण हा मॅच असं वाटतोय ना, हा ब्लॉकबस्टर आहे. हा डिशुम डिशुम वाला खेळ आहे. मागे डिशुम डिशुम झालंय आणि आताही डिशुम डिशुम करण्यासाठी साई 11 केळवा रोड रेडी. 30 बॉल 60 रन. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला सचिन आणि सचिनच्या साथीने आतिश. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज अवधूत. पहिलाच बॉल अगदी खोलातला बॉलला खेळलं. शॉर्ट कव्हरमध्ये बॉल फील्ड होईल, मिळेल सिंगल. श्री गणेशा झालाय 60चा. पंचांनी तिथे नो बॉल घोषित केलाय. इथे खऱ्या अर्थानं सुरुवातीच्या वेळेला व्यत्यय आलं. पंचांनी ते पाहिलं आणि दर्शवलं की तो नो बॉल आहे आणि इथे आता नो बॉल मिळतोय सर. नाही, ती पॉपिंग क्रीज असते ना, ती लाईन आहे ना, ती गोलंदाजासाठी गाईडलाईन असते. त्याला पार नाही करायचं, त्याला पार नाही करायचं. आणि तेच पंचांनी सांगितलं होतं. पहिला नो बॉल आलाय, बिल्कुल नो बॉल आया है. और नो बॉल के बाद वो बॉल आता है ना जिसका इंतजार बल्लेबाज करता है, यानी दे घुमा के फ्री हिट. एबी ट्रॉफी स्पर्धा सुपर हिट. पुढचा चेंडू येतोय फ्री हिट.
फ्रीडचा चेंडू आहे सॅकरीला फलंदाज. फ्रीडचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू जमीन लगत जोपर्यंत मिडॉनला फील्ड केलं जाईल. एकदा वे चेंडूवरती पूर्ण एक षटकार पाहिजे. प्रत्येक ओव्हरमध्ये एक एक सिक्सर पाहिजे. मोठा फटका पाहिजे. 12ची सरासरी राखायची आहे ते टीम साई इलेव्हन केळवा रोड. आता सध्या एक बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या फलकावरती आहेत त्या म्हणजेच 3 रन. पहिला बॉल जर आपण तपासून पाहिला तर नो बॉलचा होता. तदनंतर या बॉलवरती सिंगल मिळाली. अवधूत तयार राईट हँड ओव्हर दी स्टम्प्स. चांगला बॉल खऱ्या अर्थानं आपण पाहतात गुडलाईन स्पॉटवरनं आला बॉल. उसळी डायरेक्ट अगदी आपण पाहू शकाल चेस्टवरती आली. तदनंतर स्लाइड करायचं होतं परंतु तिथे डॉट बॉल आलाय. जवळ होता म्हणजे जसं तुम्ही उल्लेख केला ना स्लाइस करायचं होतं. पण क्रिकेटच्या भाषेमध्ये जसं म्हणतात ना इतका रूम नव्हता इतकी जागा नव्हती ज्याला तुम्ही कट करू शकाल. एक आपण त्या बाजूने सांगितलं की डिशून मला खेळ होऊ शकतो. आपण दांडाकडे टीमकडनं पाहिलं ना तर ते शेवटचे षटक आहे ना त्यांना एनर्जी देऊन गेले. एक ऊर्जा देऊन गेले आणि ती ऊर्जा आता अवधूतच्या गोलंदाजीमध्ये दिसते. फक्त 2 चेंडू ज्याच्यावरती एकच धाव आले. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय अलॉंग द ग्राउंड वाईडिश लॉंग ऑफला. फिल्डर होता एक धावे चेंडूवरती पूर्ण केले जाईल. एका धाव्याने धावफलक पुढे जाईल. 4 वरती पहिला मिडल ऑफ द बॅट गेला जातोय आणि थोडासा वेळ घेतला जातोय दोन्ही फलंदाजाकडनं. 3 बॉलचा खेळ झालाय. 4 धावा धावफलकावरती. एबी चषकाची दुसरी रात्र आणि दुसऱ्या रात्रीतलं चाललेलं घमासान सफाळे गटातले हे 10 संघ ज्यामध्ये अत्यंत महत्वाचा आणि कडवा संघर्ष. एका बाजूला साई केळवा रोड त्यांच्या विपक्षात दांडागाडी. पुढचा बॉल समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड बॉल चाललाय सरळ सीमारेषा पार. मिळतील धावा पूर्ण 6 षटकार. सिक्सर फुलरलँड डिलिव्हरी होती म्हणून म्हटलं ना पहिला थोडासा मिडल ऑफ द बॅट घेऊया आणि बिलकुल जब मौका मिलेगा ना मौके पे चौका भी मारूया सिक्सर भी मारूया छक्काही मारूया. आणि तेच करतो होता बरोबर स्लॉटमध्ये ओव्हर पिच पद्धतीनं चेंडू हाताला गेला होता आणि त्या चेंडूला पाठवलंय लॉंग ऑन सीमारेषा पार. षटकार. या षटकारनं धावफलक जाऊन पोहोचलाय. 10 धावा धावफलकावरती. 12ची सरासरी आहे प्रत्येक ओव्हरमध्ये. पण एक मोठं षटक पाहिजे कारण 12ची सरासरी एक किमान 15 18 शक्य झालं 20चं षटक एक पाहिजे पाठलाग करताना. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता. उलट टप्प्याचा चेंडू होता. बॅटच्या खालच्या टोला जवळपास हा चेंडू लागला होता. एक धाव स्कोरबोर्ड मध्ये ऍड होईल. स्कोर जाऊन पोहोचेल 1-1-11 11. 11 धावा धावफलकावरती. अगदी शेवटचा बॉल. जी सुरुवात असायला हवी ती सुरुवात सध्या तरी बघायला मिळते. जो तुम्ही उल्लेख केला ना की 12 रन प्रति षटका मागे तर त्याचा पाठलाग अगदी योग्य रीतीने चाललाय. शेवटचा बॉल आहे आणि शेवटच्या बॉलला सोडून दिलं आणि पंचांनी सांगितलं की तू सोडलंय तर मग षटक देखील संपलंय. पहिल्या षटकाचा खेळ योग्य रीतीने संपला. घेऊया डीजेवाला ब्रेक आणि येऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आत. ना डीजे वाला थोडंसं आपण चर्चा करूया या सामन्यावरती कारण सुरुवात झाली होती ज्यावेळेला नो बॉलनं षटकार आला होता. पहिल्या षटकाचा खेळ संपला होता. 12 धावांच्या आसपास धावफलक पाहायचा होता तो आता 11 वरती आहे. 11 वरती धावफलक आहे. 24 चेंडूचा खेळ आहे. 49 धावा करायचे आहेत. 49 करा. चर्चा मैदानावरती चालले. 2 खेळाडूमध्ये चर्चा चालल्या. बॅट्समनमध्ये चर्चा झाले. खेळाडूमध्ये चर्चा चालले. फक्त जास्त चर्चा करू नका. पंच सांगतात बिलकुल ज्यादा चर्चा होगी तो खर्चा भी ज्यादा होगा. जास्त चर्चा अशा वेळेला काय करायची आहे तुमचे किमान 2 फ्रंटलाईन गोलंदाज तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेला आपण येतो ना त्यावेळेला तुम्हाला तुमचे 2 गोलंदाज काही दुसरं काही घडलं नाहीये की जेणेकरून तुम्हाला विचार करावा लागेल चर्चा करावी लागेल. ते नाही घडलं. 2 बॅट्समन रिलॅक्स आहेत. त्यांना माहिती आहे त्यांना इंटेन्शन क्लिअर आहे की पुढच्या षटकामध्ये किमान 2 मोठे फटके खेळायचे आहे. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज समीर. 24 चेंडू 49 धावा. 24 बॉल 49 ची गरज असताना दाखल झालेत समीर. चांगले गोलंदाज युवा ज्यांच्याकडे टॅलेंट आहे भरपूर क्षमता आहे. प्रेशरच्या मॅचेस अनेक वेळा ज्यांनी हँडल केलेत दांडाकाडी या संघासाठी आणि सध्या गोलंदाजी ट्रॅकवरती तेच दाखल झालेत. फलंदाजी एंडवरती फलंदाज तयार आहेत. पहिलाच बॉल फुलर लेनचा. या बॉलवरती तुम्हाला 6 धावा लिहिल्या होत्या परंतु कनेक्शन नाही करता आलं. स्वतःवरती थोडेसे नाराजगी व्यक्त करत असतील की नाही कनेक्शन व्यवस्थित झालं नाही म्हणून ज्यावेळेला त्यांनी फटका मिस केला ना त्या डगआउटमध्ये मोठा आवाज आला. मोठा आवाज जो आला होता काहीच तुम्ही संधी नाही. पण असं होतं कधी कधी चांगल्या चेंडूवरती षटकार येतो आणि खराब चेंडू देखील आपल्याला खेळता येत नाहीत. वाईट बॉलचा इशारा येत असताना क्योंकि जिंदगी भी ऐसी है जैसा हम सोचते हैं ना वैसा होता नहीं और जैसा होता है ना शायद हमने सोचा नहीं होता. आणि क्रिकेटचा खेळ ऐसा है जहां हमारी सोच खत्म होती ना वहां से क्रिकेट चालू होती. व्हाईट बॉलनं स्कोर 13-13. व्हाईट बॉल आलाय. तदनंतर आता पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा समीर तयार. याही वेळेला आता पंचांनी त्या बॉलला नो घोषित केलंय. सगळं काही सुरळीत चाललं होतं त्यावेळेला हा चेंडू जो आहे ना
तो इथे आपण पाहू शकाल एक्स्ट्रामध्ये दाखल झाला. आता येणाऱ्या काळात त्याचं भुगतान तुम्हाला भोगावं लागेल. समीर यांच्याकडून या अपेक्षा कमी वेळा आपण बघतो, परंतु सध्या वॉन होते फ्री हिटचा बॉल, वन शॉट. ऑल राईट, इथे जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं 1 रन शॉट देखील आपल्याला बघायला मिळेल. म्हणजे आता दोन्ही टीम खुश झाल्यात. एक तर नो बॉल मिळाला म्हणून बॅटिंगवाला खुश, आणि 1 शॉट मिळाला तर थोडासा फिल्डिंगवाला देखील खुश आला. एक एक धाव महत्वाचे, एक एक रन महत्वाचे आहेत. 1 शॉटचा इशारा, याचा अर्थ क्रीजमध्ये बॅट टेकवण्यामध्ये थोडासा एक फलंदाज जो कमी पडलाय. पुन्हा एकदा फ्रीडचा इशारा होता. पंचांचा हात डोक्यावरनं, गोल 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 गोल, दे घुमा के दे घुमा के दे घुमा के, अडे तेडे दे घुमा के खेळलाय चेंडू. क्षेत्ररक्षक आहे, झेल सुटलाय असाही फ्रीट होता. झेलही सुटलाय आणि थोडंसं कॉन्फिडेंटली नव्हते ज्यावेळेला झेलवरती आले. भले हा फ्रीट होता पण कॉन्फिडेंटली नव्हते, तितके आश्वासक नव्हते. देहबोली थोडी कुठे कुठे मागे जात होती. एका धावाने धावफलक जाऊन पोहोचलाय 17-17. 17 रन धावफलकावरती झालेत. जो 60चा तुम्ही पाठलाग करताय ना, त्यासाठी मी म्हणेन की सुरुवात आत्ता चांगली झाली. जरी तुम्ही फुलर लेनचे बॉल नाही कन्वर्ट केले, येणाऱ्या आगामी काळात तुम्हाला चांगलं क्रिकेट स्वीकारणं आहे. पुढचा बॉल या वळला. कनेक्शन कसं आहे, कनेक्शन इथे बघायला मिळतं, जे हवं तसं नाही आहे. फलंदाज बाद, गॉन. कनेक्शन म्हणजे एखादी वायर कमी असली ना तर लाईट किंवा पॉवर जनरेट होत नाही, तसं आहे. कनेक्शन परफेक्ट नाही आहेत. हा फटका खेळा जरूर, पण बॅट हातामध्ये फिरली. बॅट तुमची ग्रीप परफेक्ट पकडायची होती. बॅटवरती पकड तुमची थोडीशी निसटली होती आणि तेच पाहिलं होतं. रिप्ले आपण मेगा स्क्रीनवरती पुन्हा एकदा बघा. फुलटॉस बॉलला कन्वर्ट करणं कठीण आहे. बघा बॅट थोडी हातामध्ये फिरली आणि त्याचा परिणाम देखील झालाय. विकेट आलाय. या षटकामध्ये 2 फुलटॉस जे मिस केले गेले होते, कधी तसं तुम्ही म्हटलं होतं, त्याच्यावरती मोहर लावायची होती षटकाराची, ती लावता आली नाही आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ इथे सुरू आहे आणि धावा आहे धावफलकावरती 17 धावा धावफलकावरती आहेत. आणि अशा संधी ज्यावेळेला गमावतील ना, पुन्हा असे चेंडू नाही येणार, अशा संधी मिळणार नाही आहेत. आता बघूया या संधी गमावल्यात त्याचा किती फटका टीमला होत आहे. येणाऱ्या काळात नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जे सध्या दाखल झालेत, अक्षय यांना आपण पाहू शकाल, जे नुकताच मैदानाच्या आतमध्ये जे दुसरं षटक जे राहिलं त्यामध्ये भरपूर संधी मिस झालेल्या आहेत. आता येणाऱ्या काळात जर आपण पाहिलं, अक्षय दाखल होत असताना अक्षय कुठल्या पद्धतीने खेळ करतील, त्यांच्यासाठी पहिला बॉल. AB चषक एक अतिशय सुंदर स्पर्धा. फुलर लेनचा बॉल याही वेळेला होता. बॉलला बिटवीन द गॅप ढकलले, अगदी वेगाने बॉल चाललाय 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. एक तर पाहिलं तर एक तर बॅट्समन फुलटॉसला कन्वर्ट करू शकत नव्हता, पण गोलंदाज वारंवार फुलटॉस टाकत होता. इतके फुलटॉस बॉल वारंवार आपण बघतो. समीर एक्स्ट्रा एफर्ट लावण्याचा प्रयत्न करतोय, जोर देण्याचा प्रयत्न त्या चेंडूवरती करतोय. हा चौकार आलाय. चौकारनं धावफलक 21, 21 धावा धावफलकावरती आहे. पुन्हा एकदा स्ट्राईक केलेला फलंदाज रेडी आहे. आलेंद होता पण गुडघा वाकवला होता. बिलकुल थोडेसे झुके ते गुडघा वाकवला होता, पण प्रणाम करण्यासाठी नाहीये, परिणाम साधण्यासाठी. परिणाम साधलाय. चेंडू सीमारेषा पार, षटकार. चांगला फटका जो असायला होता आणि खऱ्या अर्थानं त्या फटक्याची निवड केली त्यांनी. मागच्या बॉलवरती 4, यावेळेला षटकार. आणि खऱ्या अर्थानं आतापर्यंत या षटकात चेंडूंचा खेळ परिपूर्ण झालाय. तो म्हणजेच 5 बॉल झालेत. अगदी जर तपासून पाहिलं तर शेवटचा बॉल बाकी आहे, जसे आमचे गुणलेखक आम्हाला दर्शवतात. धावसंख्या जर तपासून पाहिली तर आता जाऊन पोहोचते 27. फलंदाज आपल्याला बघायला मिळतात. एका बाजूला अक्षयच्या साथीनं फलंदाज आतिश यांना आपण पाहू शकाल, जे दोन्ही फलंदाज खूप चांगली कामगिरी करत असताना अक्षय जे फलंदाज आपल्याला बघायला मिळतात त्यांच्यासाठी पुढचा बॉल. गोलंदाज आपल्याला बघायला मिळतील जे थोडंसं खर्चिक षटक. याही वळला, कव्हरला अतिशय सुंदर वेगाने क्षेत्ररक्षक डीप मधून बॉलला फील्ड करतील. तत्पूर्वी सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चौकार, षटकार आणि दुहेरी धाव, म्हणजे चांगलं क्रिकेट तुम्ही इथे खेळताय. चांगलं क्रिकेट, दर्जेदार क्रिकेट. आणि जसं फलंदाज आतमध्ये आला ना अक्षय, त्यांनी दाखवलंय की इथे आक्रमक खेळायचं आहे, आक्रमण करायचं आहे, किंबहुना गोलंदाजावरती आक्रमण करताना त्याच्यावरती दबाव निर्माण करायचा आहे. हे मागच्या 3 चेंडूवरती चौकार, षटकार, 2 धावा, 12 धावा त्या शेवटच्या 3 चेंडूवरती आल्यात. संघाची धावसंख्या 29. आणि बरोबर कंपॅरिझन जर केलं ना, म्हणजे ज्यावेळेला 2 षटकांचा खेळ इथे संपला होता ना, त्यावेळेला देखील 29 होत्या. तिथे देखील तशाच पद्धतीनं खेळ चालला होता. ज्यावेळेला खेळ वेगानं
पुढे चालला होता. आता 29 झाल्यात, 31 करायचे आहेत, 31 करायचे आहेत. पण एक सामना आपण पाहिलाय 18-33चा सामना. यशनं केलेली गोलंदाजी, 2 धावा देत असताना 3 विकेट यशनं प्राप्त केले होते. फिरलेला मॅच जो आपण पाहिला होता, आता तसा एक गोलंदाज जर आला तर मॅच फिरेल. परंतु मागच्या षटकामध्ये धावांचा रतीब अक्षयनं टाकलाय आणि त्यांना साथ देण्यासाठी आता आतिश रेडी झालाय. गोलंदाज तयार. षटक क्रमांक आपण तपासून पाहिलं तिसरं आणि ज्यामध्ये अवधूत हे गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. 18 मध्ये 31चा मॅच. जोखीम इथून कुठला संघ आता पत्कारेल. फलंदाजी करणाऱ्या संघानं खूप चांगलं क्रिकेट दाखवलं होतं. यावेळेला चेंडू बराच काळ हवेत, जोखीम पत्कारली आणि तिथे आपण पाहतायत शेवटच्या क्षणाला धरती मातेला हा झेल दान दिला. येणाऱ्या काळात तुम्हाला या गोष्टी टाळाव्या लागतील आणि हे जर नाही टाळलं तर हा कॅच तुम्हाला बहुतेक त्रास देण्याची आता इथून शक्यता निर्माण होतील. आणि तुम्हाला संधी होती ना, जोडी जमली होती, जोडी तोडण्याची ही संधी होती. पण ज्यावेळेला लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षक आले ना बघा, इझिली आला, थोडंसं कॅज्युअली घेतलं. कॅज्युअली एफर्ट पहिला गेला होता, आता तर चेंडू निसटलाय. जी जोडी जमले त्या जोडीला तोडण्याची नामी संधी तुम्ही गमावली आहे दोन्हीने. एकदा बॅट्समननं फुलटॉस गमावले, इथे झेल सुटले आहेत. धावा धापलकवरती 30 अजूनही पाहिजे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, स्लाइस करायचा होता. क्षेत्ररक्षक आहेत, इथे चूक होणार नाही. डीप पॉइंट रिझन मध्ये एक चांगला झेल टिपलाय. अप्पर केलं होतं, स्लाइस केलं होतं, अपिश केलं होतं आणि एक चांगला झेल डीप पॉइंटला. गडी बाद. आतिश बाद होणार होते मागच्या बॉलवरती, तिथे कॅच सुटला आणि स्ट्राईकला अक्षय आले आणि मग अक्षयचा खेळ इथे संपला गेला. फलंदाज बाद होत आहेत. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कौशिक दाखल होतील. येणाऱ्या म्हणजे, काळात आता तुम्ही जसं म्हटलं ना की आतिश बाद होणार होते, पण आता अक्षय बाद झाल्यात. म्हणजे काल त्यांचा आला होता पण वेळ यांची आली होती. कारण असं म्हणावं लागेल, काल तिकडे आला होता पण वेळ यांची आली होती, जे बाद झाल्यात. एक झेल सुटलाय, एक चांगला झेल टिपलाय. नवीन फलंदाज कौशिक. एका बाजूला आपण पाहतात साई केळवारोड या संघासाठी कौशिक इथून यांना येणाऱ्या काळात या खेळाला पुढे घेऊन जाणं असेल. तुम्ही मैदानाच्या आतमध्ये मिडल लाईनला बॅटिंगला जेव्हा येताना त्यावेळेला तुमच्याकडे एक संयमाचा खेळ असणं गरजेचं असतं आणि ज्यावेळेला ते कौशिक दाखल झालेत गोलंदाजी ट्रॅकवरती, गोलंदाज अवधूत. पुढील बॉल कौशिकसाठी अगदी तो पहिला बॉल असेल. राईट इन ओव्हर दी स्टम्प्सनं पुढचा बॉल. याही वेळेला फटका खेळलाय. शॉट कव्हरचे खेळाडू बॉलला फील्ड करतील. मिळेल सिंगलच्या सहाय्यानं स्कोर काढला. धावसंख्या आकार घेईल आणि जाऊन पोहोचेल 31 धावा. 31 धावा. आणि कौशिकसाठी आयडियल सिच्युएशन आहे. परफेक्ट मंच सजला गेलाय, कारण कौशिकनं चांगली गोलंदाजी केली. त्याच्याने आलेला आत्मविश्वास तो देखील तिथे दिसून आलाय. पण दुसऱ्या बाजूला अवधूतला आणण्यामागेचा जो उद्देश होता ना दांडाकाठी टीमचा, काही आम्हाला विकेट पाहिजे होता. भले एक झेल सुटलाय पण अवधूत आमचा विकेट टेकिंग गोलंदाज आहे, त्याला या षटकामध्ये त्याने आणलंय. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू होता, म्हटलं ना दांडाकाठी टीमने सांगितलं बिलकुल ये हमारा ट्रम्प कार्ड आहे, ह्याच आमचा हुकमाचा आहे. काय हाच आमचा गेम चेंजर खेळाडू आहे. अवधूतनं या षटकामध्ये कमबॅक करणारी गोलंदाजी आतापर्यंत केले. चांगली गोलंदाजी. ट्रम्प कार्ड जो तुम्ही उल्लेख केला, संघाचा अत्यंत महत्त्वाचा गोलंदाज, इकॉनॉमिकल गोलंदाज, विकेट टेकर गोलंदाज. असा गोलंदाज आपल्याला बघायला मिळतो अवधूत. एक लॉंग रनअप घेऊन संघासाठी अतिशय सुंदर आणि चांगली गोलंदाजी ज्यांनी आत्तापर्यंत केले. पुढचा बॉल ओव्हर दी स्टम्प्सनं पुन्हा एकदा. याही वेळेला मोठा फटका खेळायचा होता परंतु प्रॉमिसिंग कनेक्शन नाही. चेंडू मात्र लॉंगॉनला. लॉंगॉनचे खेळाडू फेकी करतील. रनआउटची संधी क्रिएट झाली आणि इथे आपण पाहतायत रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बॅक टू दी डग आउट गॉन. गरज नव्हती, आवश्यकता नव्हती. एक चांगला फलंदाज जो बॅटिंग करत होता तो धावाच्या स्वरूपात. पण असं होतं ज्यावेळेला जोडी तुटते ना, तर मग जोडी तुटलेला दुसरा फलंदाज असतो ना तो देखील बाद होतो. कदाचित अक्षयच्या बाबतीमध्ये तेच झालंय. जसं बाद झाले होते आतिश आणि आतिश बाद झाल्यानंतर अक्षयचं देखील माघारी परतणं तितकंच थोडंसं आहे. पण या षटकाचा खेळ बघा, अवधूतचा उल्लेख केला होता. पण आज दिवस रात्र क्रिकेटमध्ये एक गोष्ट नक्कीच तुम्ही नोटीस केली असणार, तिसरं षटक महत्वाचं ठरतंय. तिसऱ्या षटकामध्ये काहीतरी घडतंय, कोणासाठी बिघडतंय आणि अवधूतनं आपल्या टीमसाठी आता हे कमबॅक केले, वेलकम बॅक केले. फाईट बॅक तर त्याने केले, पण ज्या पद्धतीने त्याने गोलंदाजी केले सामन्यामध्ये दांडाकाठीला पुन्हा एकदा घेऊन आलेत. चांगली गोलंदाजी. या षटकात जर आपण तपासून पाहिलं तर अगदी शेवटचा बॉल अवधूत दांडेकर आपल्याला बघायला मिळतात. खूप सुंदर पद्धतीनं फक्त 3 रन खर्च करत ज्यांनी या षटकात 2 गडी बाद केलेत. एक रनआउट का होईना परंतु तो संघासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून अवधूत सध्या मैदानाच्या आतमध्ये चर्चेत राहिले हे नाव. 2 षटकं संघामध्ये मी का हाताळतो ज्याचं उत्तम प्रात्यक्षिक मांडलंय. शेवटचा बॉल
याही वेळेला खोलवर टप्पाचा बॉल हाताळायचा होता. बॉल फुलर लेनमध्ये होता. मिड विकेटचे खेळाडू अगदी वेगाने पुढे आलेत. फेकी ॲक्युरेट रनआउटची संधी पंचांनी घेतले. ती टीव्ही अंपायरची मदत. पाहूया काय होईल या तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत. पण कौशिकची बॉडी लँग्वेज दिसते ना, थोडंसं क्लोज आहे. ज्या वेळेला चेंडू लागला कॉन्फिडंट आहेत विकेट कीपर, कॉन्फिडन्स की भाई हमने तो काम बराबर किया है, मी तर बरोबर योग्य वेळेला स्टंप उडवलेले आहेत. आता तिसरे पंच पाहतील की योग्य वेळेला स्टंप उडवल्यात नाही उडवल्यात, आणि पंचाने सांगितले हो बरोबर योग्य वेळेला पंच सांगतात इट्स OUT, इट्स आउट. आउटचा इशारा होतोय म्हणून ते थोडंसं टेन्शन होतं कौशिकवरती. ज्यावेळेला तो धावला ना, ज्यावेळेला स्टंपला लागला त्यावेळेला हे होतं हे षटक खऱ्या अर्थानं कमबॅक करणारं झालंय. फक्त या षटकामध्ये 4 धावा आल्यात. या षटकाचा खेळ पाहिला तर धापलकावरती नजर टाकूया. 33 धावा धापलकावरती आहेत. 12 चेंडूचा खेळ आहे. 27 धावा अजूनही करायचे आहेत. म्हणून मी या षटकाचा उल्लेख याच्या अगोदर केला होता. तसं यशनं षटक हाताळलं होतं 3 विकेटचं 2 धावांचं. हेही षटक आलंय 2 रनआउट 1 आऊट. या षटकामध्ये आल्या 4 धावा. आणि असं म्हटलं तर कदाचित वावगाव ठरणार नाही उत्कर्ष, कारण AB ट्रॉफीमध्ये तिसरं षटक काहीतरी गडबड या सामन्यामध्ये करते. 12 चेंडू 27 धावा. जसं CIDचा फेमस डायलॉग आहे ना शिवाजी साठम्याचा, कुछ तो गडबड है, बिल्कुल कुछ तो गडबड है. इस तीसरे ओव्हर में हा मॅच दूसरी तरफ चला जाता है. अगदी बरोबर. आपण संध्याकाळच्या सत्रापासून पाहतोय तिसऱ्या षटकात मोमेंटम शिफ्ट होतं. कुठला तरी एक संघ मग पुढे येतो आणि तिथून मग रिझल्ट तुम्हाला जवळपास बघायला मिळतो. 18 मध्ये गरज होती 31ची, आता 12 मध्ये 27. संमरिंग गोलंदाजी जी असायला हवी स्वाभाविक. तिसऱ्या षटकामध्ये फलंदाज देखील चान्स घेण्यासाठी तयार असतात. त्यावेळेला अवधूतनं सांगितलं मित्र माझ्या अगेन्स्टमध्ये नाही, तुम्ही 4थ्या-5व्या षटकात ट्राय करू शकता. अवधूत दांडेकर एक असा गोलंदाज संघाचा अगदी भरोशाचा गोलंदाज उपमे एक्का, आणि ज्यानं क्लास 1 गोलंदाजी केली. गोलंदाजी ट्रॅकवरती षटक क्रमांक 4 मध्ये प्रणय आलेत. प्रणयाला पण थोडासा वेळ घेतला. वेळ त्यांनी देखील केला. डावखुऱ्या हाताचा फलंदाज स्ट्रायकर यांना 12-27. क्रॉस लाईन खेळलं गेलं होतं. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू राखला होता. निर्धाव चेंडूची सांगता होतं. सर मागचं षटक जे हाताळलं होतं अवधूतनं, तिथे दिलेला आत्मविश्वास महत्वाचा होता. हा फटका बघा, क्रॉस लाईन केलं. निर्धाव चेंडू 11 चेंडू 27 धावा. 11 बॉल आणि 27चा मॅच. सामना अगदी आत्तापर्यंत बरोबरीने चाललाय. दोन्ही संघ एकमेकांच्या विपक्षात कोणी सहजरीतीने हार मानण्याला तयार नाही. यावेळेला फुलर लेनचा बॉल क्षेत्ररक्षक होते. अगदी एका हातानं बॉलला कॅरी करायचं होतं. डीपमधून क्षेत्ररक्षकानं जरूर फील्ड केलं, परंतु इथे आपण पाहतात रनआउट नाही करता आलं. 2 रन परिपूर्ण झाल्या. 2 धावा धावफलकावरती. आणि जसं तुम्ही उल्लेख केला दोन्ही टीम नाहीये, दोन्ही टीम शेवटपर्यंत झुंजण्याचा प्रयत्न करणार. कारण जर खांदे झुकले, थोडंसं मोराल खाली गेला तर प्रतिस्पर्धी संघ येणार, पुन्हा एकदा मॅच मध्ये येणार. ती संधी द्यायची नाहीये. पण एक फटका पाहिजे जो बॅटच्या मधोमध्ये येईल, टॉक्सचा आवाज येईल आणि तिथून आत्मविश्वास येईल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. फुलटॉस बॉल कव्हरच्या दिशेने झेल सुटलाय. फुलटॉस बॉल होता कव्हरला. हातातनं चेंडू निसटला. 1 धावे चेंडूवरती पूर्ण. 12-27चा मॅच होता. पहिल्या 3 चेंडूवरती 3 धावा. 9 चेंडू आणि धावा करायचे 24. 9 बॉल 24. कॅच सुटण्याचं प्रमाण याही मॅचमध्ये खूप जास्त बघायला मिळतं, परंतु त्याचं भुगतान फलंदाजांना नाही येणाऱ्या काळात आपण पाहतात आक्रमक होता आलं. आत्तापर्यंत 9 बॉल 9 मध्ये 24ची गरज. या 3 बॉलवरती या मॅचचं एक पुढचं गणित वेगळं दिसेल. या 3 बॉल खूप महत्वाचे राहतील. पुढचा बॉल फुलर लेनचा बॉल होता. इथे देखील व्यवस्थित कनेक्शन नाही होत. क्षेत्ररक्षक आहेत डीपमधनं अगदी खूप चांगलं स्ट्रेच केलं स्वतःला रनआउटसाठी. पंचांकडे मागणी केली आणि तिथे जर आपण तपासून पाहिलं पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतली. प्रिन्स मूवीचे लाईव्ह टेलिकास्ट ऑपरेट करणारे आमचे ऑपरेटर जे काही असतील ते तिसऱ्या पंचांना दर्शवतील आणि पंच सांगतील आम्हाला की निश्चित स्वरूपात काय झालं. या षटकामध्ये फुलटॉस बॉल होता. ड्राईव्ह केला गेला होता. जोपर्यंत फील्ड केला गेला पहिला तर दुसऱ्या धाव्यासाठी जाऊ न जाऊ त्यावेळेला थ्रो कलेक्ट केला गेला. थ्रो स्टंपवरती झालाय. त्यावेळेला बघूया काय घडलंय. मेगा स्क्रीनवरती येणारच आहे. आणि इथे पंचांनी पाहिलं न्याळलं आणि त्यांनी सांगितलंय इट्स नॉट आउट. बघा मेगा स्क्रीनवरती पाहू शकता. बरोबर स्टंपला लागला त्यावेळेला विदिन क्रीज. प्रिन्स मूवी आहे बिलकुल क्लीन अँड नीट टेलिकास्ट. बरोबर योग्य वेळेला योग्य कसं चित्रित करावं हे प्रिन्स मूवीनं देखील दाखवलेले आहेत आणि त्यांच्या साह्यानं आणण्यात आलंय. धावा धावफलकावरती जाऊन पोहोचले ते आता 38 धावा धावफलकावरती आहेत. अजून 22 धावांची आवश्यकता आहे. 8-22. आता केलव्यावरनं विरार साईडला आहे का केलव्यावरनं डानो साईडला आहे लोकल माहिती नाही आहे, पण आता ती पकडायची आहे.
ती पकडायची 8-22 वाली गाडी तुम्हाला पकडायची आहे. 8 चेंडू 22 धावांची आवश्यकता. पुढ्यातला चेंडू होता अपिश केला, ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक मिस झालाय. हा चेंडू थोडा वळलाय, फक्त चेंडू नाही वळलाय, हा मॅच पण वळलाय, टर्न झालाय. हा मॅचला टर्न आणणारा, टर्न आउट देणारा चौकार. थोडे लेझीज राहिले. बॉलनं अगदी समोरून ज्या वेळेला टर्न घेतला त्यावेळेला अवधूत वेगानं पुढे गेले होते. तुमचं नियंत्रण असावं लागतं. तुम्ही अगदी वेगानं पुढे येत असताना बॉल येण्याच्या आधीच तुम्ही त्या बॉलला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. बॉलने तुमची गिरकी घेतली आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला, जिथे चौकार मिळतोय. आता मॅचमध्ये मजा आहे, 7 मध्ये गरज आहे जिथे 18ची. हा बॉल खूप महत्त्वाचा राहील या मॅचमध्ये लढण्यासाठी. दोन्ही संघ अगदी जबरदस्त पद्धतीने पंचांकडे लावून अपील. पंचांनी सांगितलं की बाटणीचा संपर्क झालेला आहे, ज्या अनुषंगाने आपण पाहू शकाल. षटक संपलंय चौथं तुकाराम सर. आता 6 बॉल आहेत आणि 6 बॉलमध्ये 17. काय जबरदस्त सामना तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळतोय. 6 चेंडू 17 धावांची आवश्यकता आहे. बघा 17 आहे तो खतरा बी आहे, बिलकुल खतरा आहे, खतरा असणारच आहे. असंही रिस्क फॅक्टर मॅच मध्ये असणार आहे. 6 चेंडू 17 धावा. मागच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर ज्यावेळेला 12-27ची कहाणी होती, 10 धावा मागच्या षटकामध्ये आल्यात. आता शेवटचे षटक हाताळणार कोण याच्यावरती चर्चा मैदानावरती चाललंय. डकआउट मधनं आवाजही आलाय इथे. साई 11 केळवाकडनं काहीसा आवाज आलाय की भाई या थोडीशी जल्दबाजी आपको करनी आहे, थोडासा वेग वाढवायचा आहे. आणि मैदानावरती थोडंसं आपण बघतो दोन्ही खेळाडू तिथे चर्चा करतात. मध्ये बॅट घेऊन एक खेळाडू मैदानावरती गेलाय. फक्त बॅट नाही नेले, एक मेसेज गेलाय, बिलकुल एक संदेश गेलाय. संदेश आते है, संदेश जाते. तसा खेळ हा मैदानावरती देखील आहेत. आणि दोन्ही टीम आहे, रफ अँड टफ मॅच आहे. 6 चेंडू 17 धावांची आवश्यकता है. जिंदगी जीने का मजा तब है जब जीवन में थोड़ा सा इश्क हो. जिंदगी जीने का मजा तब है जब जीवन में इश्क हो. और क्रिकेट खेलने का मजा तब है ना जब थोड़ा सा रिक्स हो. रिक्स फॅक्टर आहे, पण तो खतरा धोका घेऊन तुम्हाला पुढे जायचं आहे. 6 आहे. पाहत राहा, ऐकत राहा. एबी ग्रुप ट्रॉफी 2025 चा रंगलेला मॅच दांडाखाडी की साई 11 केळवा रोड. 6 बॉल 17चा मॅच. पुढील मॅच देखील अत्यंत महत्त्वाचा, जिथे जयनुमान मायखोप आणि त्यांच्या विपक्षात दातिवरे खेळ. परंतु या मॅचमध्ये खूप सुंदर टर्न आलाय, जिथे 6 मध्ये 17. आणि तुकाराम मंगेले सर खूप छान पद्धतीने विश्लेषण करतात या मॅचचं देखील. 6 बॉल 17ची मॅच आहे ना, त्यावेळेला आता प्रेशर मी म्हणेन सर थोडं बॅटिंग साईडने जास्त असेल. दोन्ही बाजूने. आणि एक गोष्ट तुम्ही सांगितली होती की अजून चित्र क्लिअर नाहीये. काय माहितीये, उन्हाळा सुरू झालाय, एप्रिल महिना आहे, पण हे केळव्याचं निसर्गरम्य ठिकाण आहे ना. यावेळेला सकाळच्या वेळेला काही वेळेला धुकं असतं, थोडं पुढचं दिसत नाहीये, थोडंसं धुकं. हा मॅच मध्ये पण तसा आहे, अजून क्लिअर नाहीये. जसं उजाडतं तसं धुकं उडतं आणि क्लिअर होतं, तसा मॅच आहे. पहिले 3 चेंडू ते धुकं उडणार थोडंसं. बघा मी म्हटलं ना क्लिअर नाहीये, अजून क्लिअर नाहीये. पंच सांगता कमरेचे जास्त वर आहे, फुलटॉस बॉल आहे, नो बॉलचा इशारा. हो नो चा इशारा देखील झालाय. स्ट्राईक राखायचा आहे धावाच्या स्वरूपात. गडी बाद झालाय, चित्र क्लिअर नाहीये. आता ते ऑल क्लिअर होईल की थोडंसं अजूनही दुस्मसलेलं राहणार आहे. काहीतरी वेगळं झालं. पहिल्याच बॉलवरती अपेक्षा नव्हत्या गोलंदाजाकडनं. तुम्हाला 6 बॉल खेळपट्टीवरती योग्य पद्धतीने हाताळणं गरजेचं असतं. प्रेशरच्या वेळेला प्रेशर घेणं आणि तदनंतर तसा योग्य खेळ साधणं, या 2 गोष्टी खूप वेगळ्या असतात. प्रेशरमध्ये काही खूप चांगला परफॉर्मन्स दाखवतात, काही एकदम लो कॉन्फिडन्समध्ये येतात. आणि यावेळेला जी सुरुवात झाली ना ती थोडीशी खराब, परंतु गोलंदाजाला प्रूव्ह करावं लागेल. आता 6 मध्ये 15 आहेत. तुम्ही अनेक वेळा चांगल्या स्पर्धेमध्ये गोलंदाजी चांगली केलेली आहे. आता नवीन फलंदाज देखील दाखल झालेत नॉन स्ट्राइकिंग एंडला. बिल्कुल आपने सही कहा, दबाव सबके ऊपर आता है. कोई बिखरता है तो कोई निखरता है. आणि एक दुसऱ्या गोष्टीचा उल्लेख तुम्ही केलाय की गोलंदाजाला प्रूव्ह सिद्ध करावं लागणार आहे. स्वतःला सिद्ध केलं ना तर एबी ट्रॉफी आहे तुम्हाला प्रसिद्ध करण्यासाठी, प्रिन्स मूवी आहे तुम्हाला फेमस करण्यासाठी. 6 बॉल 15. 6 बॉल आणि 6 बॉल 15ची मॅच. प्रीहिटचा बॉल या वेळेला बिटवीन द गॅप बॉलला ढकललं. बॅकवर्ड पॉइंटला बॉल चाललाय वेगाने. सिंगल तर झाली. दुसरीचा प्रयत्न काय झालंय, जिथे खराब कॉलिंग, दोघांमधला समन्वय नाही योग्य साधता आला. तू मेमे मध्ये झालं काहीतरी, थोडंसं मैदानाच्या आतमध्ये व्यत्यय आलं आणि कोऑर्डिनेशन नव्हतं. बाद झालेत रनआउटच्या स्वरूपात. गॉन. गरज नव्हती. कदाचित तुम्हाला स्ट्राईक राखायचे तर पहिल्या चेंडू ज्या वेळेला धाव घेतली ना या चेंडूवरती, त्यावेळेला तुम्ही कॉलिंग द्यायचे की बाबा थांब मी येतोय, बाबा थांब धावा करायची आहे, थोडंसं मी येतोय, ही कॉलिंग तुम्हाला द्यायची होती. इथे मिसअंडरस्टँडिंग झाली आणि मिसअंडरस्टँडिंग मध्ये हा विकेट, जो महत्वाचा विकेट
इथे गडी बाद झालाय. समीकरण बघणं इंटरेस्टिंग आहे, कारण हे षटक आहे ना भरपूर काही घडलंय. पहिला 9 बॉल आला, धावबाद आला, दुसऱ्या चेंडूवरती धावबाद आला, सर्व काही या षटकामध्ये घडलंय. धावफलकावरती 46 14 धावा पाहिजे आणि चेंडूचा खेळ राहिला तो आता 5-14 5-14. कहाणी कुठे होती? 12-27 वरनं 9-24 8-22 7-17 वरनं 6-17. आता कहाणी आले 5-14. 5 चेंडू 14 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा सज्ज. भरपूर बाहेर आहे, भरपूर बाहेर आहे. मॅच टाईट, त्याच्यामध्ये आलाय वाईट. कपडे धुण्यासाठी तो टाईट वापरतात, पण मॅच टाईट आहे, मॅच बॅलन्स आहे. 5 बॉल 13, मॅच 13 या मेर आहे. 5 बॉल 13चा सामना अतिशय सुंदर. प्रेक्षकांना असेच सामने बघायला आवडतात, त्यासाठीच एव्ही ट्रॉफीसाठी हे आमचे प्रेक्षक अगदी तुडुंब गर्दीने आलेत या स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल या वेळेला काय झालं, मागे बॅकअप चांगला मिळाला लॉंग स्टॉपला. अदरवाईज इथे व्हाईट बॉल प्लस त्याही 4 होत्या, परंतु आता या मॅचमध्ये व्हाईटची अगदी आपण पाहू शकाल एक वेगळी गर्दी लावले गोलंदाजानं. व्हाईट बॉल व्हाईट बॉल व्हाईट बॉल अनेक वेळा बघायला मिळत सर. प्रेशर, हाच तो प्रेशर आहे. प्रेशर आहे दबावामध्ये नक्कीच. इथे आपण बघतोय वाईटनं त्याच्यानंतर 1 रन देखील आले. आता समीकरण बघणं गरजेचं आहे. 11 धावा अजूनही पाहिजे आणि चेंडूचा खेळ आलाय तो 5-11. काय चाललंय या मॅच मध्ये? वाईड 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 मॅच थोडासा टाईट. जसे ते मालगाडी असते ना, 1 डबा गेला, 2 गेला, 40 गेले, 45 संपत नाही, तसंही षटक आहे. वाईड वाईड वर पुढे चाललंय मॅच. रफ अँड टफ आहे दोन्ही बाजूला. साई 11 केळवा रोड की दुसऱ्या बाजूला दांडाकाडी टीम. कोण जिंकणार? चर्चा तीच चालली. एबी ग्रुपची स्पर्धा, ही स्पर्धा रंगलेली मॅच मैदानावरती चाललंय. पुन्हा एकदा थोडेसे बाजूला झाले. पंचाने सांगितले हो हो हा वाईट बॉल आहे. अजून एक वाईट बॉल. मॅच काय चाललंय? आता कहाणी आलंय 5 चेंडू आणि धावा करायच्या त्या 10. 6-17 वरनं सामन्याचा मुवमेंट एक वेगळा होत चालला. 5-10 ची मॅच आली. यालाच तर म्हणतात क्रिकेट. सकाळी वृत्तपत्र हे तुम्हाला 5 रुपयानं मिळतं, संध्याकाळी त्याच वृत्तपत्राची किंमत 5 रुपये किलो रद्दीत जाते. वेळ बदलली, खेळ बदलला. 5 बॉल आता गरज आहे 10ची, जिथे होता 6-17. हेच तर क्रिकेट आहे मित्रांनो. बिलकुल आपने सही का. आणि जसं तुम्ही वर्तमानपत्रात किंमत सांगितली ना, तसं शेतकऱ्याला पण माहिती असतं शेतात काय पिकतं त्याच्यापेक्षा मार्केटमध्ये काय विकलं जातं ते जर पिकवलं तर कदाचित त्याला किंमत मिळणार. पण अशी किंमत नाही मिळणार. ज्याच्या अंगात हिंमत त्यालाच मार्केटमध्ये किंमत. इथे हिंमत दाखवायची आहे, ही धैर्य दाखवायचं आहे, धाडस करायचं आहे. हिंमत दाखवली तर तुम्हाला किंमत मिळणार. 5 चेंडू आणि धावा करायचे त्या 10. 5 बॉल आणि 10चा मॅच. अतिशय सुंदर सामना. प्रत्येक प्रेक्षकाला एकदा बांधून ठेवलं या मॅचनं. गोलंदाज तयार होतील गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा. या वेळेला 5 बॉल 10ची गरज. पायातला बॉल, बॉलला पाठवलं सीमा रेषेच्या बाहेर आणि इथे ते व्हाईट बॉल होते ना, ते आता तुम्हाला त्रास देत आहेत. आलाय षटकार 6. सुंदर बघा, फटका बघा प्रिन्स मूवीच्या ते मेगा स्क्रीन वरती बघा. पायातला चेंडू होता, पहिला लेनला पिक केलं, फ्लिक केलं आणि प्रिन्स मूवीचे कॅमेरामॅन आहेत या सर्व क्लिक केलंय. पिक केलं, फ्लिक केलं. कॅमेरामॅनने भरपूर परफेक्ट याला क्लिक देखील केलंय. या खेळ आहे पण मॅच संपला नाहीये. बिलकुल मॅच समाप्त नाही हुआ है. मॅच संपला नाहीये. या मॅच मध्ये तो अवधूतच्या बाजूने गेलेला तो चेंडू होता ना, त्यावेळेला म्हटलं होतं हा चेंडू नाही वळलाय, हा मॅच वळलाय, हा टर्न झालाय. या जसा गदर चित्रपटामधलं गाणं आहे, एक मोड आया, बिलकुल मोड आया है पण मॅच संपला नाहीये. आता कहाणी 4-4. ती फेविक्विकची ऍड सारखी आहे. त्यावेळेला ती ऍड येते ना फेविक्विकची, त्यावेळेला जातो नदीवरती मासे पकडायला, त्या स्टिकला फेविस्टिक लागतोय आणि बाहेर येताना तो सांगतोय 4-4. 4-4चा मॅच आहे. मैदानावरती चैतन्य, थोडासा चैतन्य डगआउट मध्ये आवाज केळवाचा आलाय. बघूया आता डगआउट मध्ये आवाज. दांडा खाडी करणार का? 4 बॉल 4 खोलवर टप्प्याचा चेंडू होता, सांगता थोडा बाहेर आहे. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण केले गेल्यात. लेग बायचा इशारा पंचाकडे होतोय. 3-3 ची मॅच आहे. 3-3 ची मॅच. तुम्ही देखील UPI पेमेंट करता पण सहजासहजी होत नाहीये जोपर्यंत त्याच्यामध्ये पिन टाकला जात नाहीये. आता 3-3 पाहिजे पण पिन परफेक्ट टाकायचा आहे. 3 बॉल 3 रन. अगदी बरोबर. या वेळेला आपण पाहता 3 बॉल आणि 3 ची गरज. 57 धावा धावफलकावरती. 60 धावा ज्या वेळेला लागल्या त्यावेळेला ज्या वेळेला फिल्डिंगला उतरले एक वेगळ्या कॉन्फिडन्सने उतरले होते, परंतु मिसफिल्ड
कॅच ड्रॉप. तदनंतर आपण पाहिलं तर जे व्हाईट बॉल हे तुम्हाला आता थोडेसे त्रास देणारे राहिलेत या मॅचमध्ये. 3 बॉलचा खेळ आहे, गरज आहे 3 धाव्यांची. एक अतिशय सुंदर सामना एबी ट्रॉफीचा आपल्याला बघायला मिळतो. पहिल्या राऊंडचा अगदी हा शेवटचा मॅच. यानंतर पुढील मॅच देखील आपल्याला एक सुंदर पद्धतीने बघायला मिळेल. परंतु 3 बॉल आणि 3चा हा चित्तथरारक सामना, सर्व प्रेक्षकांच्या नजरा खेचून घेणारा हा मॅच, लक्षवेधित सामना. 3 बॉल आणि गरज आहे 3ची. कोण जिंकणार कोण हरणार हाच प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये पुन्हा पुन्हा घर करतोय. येणारे 3 बॉल सांगून जातील विजय कुणाचा आहे आणि पराभवाचे चटके कुणाला मिळतील. चला स्पीडअप. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 3ची गरज. गोलंदाज तयार. आलाय बॉल डॉट. इथे आपण पाहू शकाल कमबॅक करणारा चेंडू. आणि तुकाराम सर, या मॅच मध्ये आली मजा ना, मजा आली. आणि जसा तुम्ही उल्लेख देखील केला होता की आता कोण जिंकणार आणि कोण पराभवाच्या छायेमध्ये जाणार. हा चेंडू बघा मेगा स्क्रीनवरती वाईड यॉर्कर हाताळला गेला होता. डॉट बॉलची सांगता होत असताना स्ट्राईक चैतन्यकडे पाहिजे म्हणून चैतन्य वेगानं तिथे आले होते या चेंडूवरती पाहण्यासाठी. आणि मागे जसं तुम्ही उल्लेख देखील केला होता की हा मॅच कोणाला पराभवाच्या छायेतनं घेऊन जाणार. आणि मी म्हटलं होतं की आता ते धुकं सरलंय का. सकाळच्या वेळेला धुकं असतं, आता धुकं सरलंय का माहिती नाही, पण धाकधूक वाढलंय. धाकधूक वाढलंय जीवात. म्हणजे उरात होते धडधड, लाली गालावरती नाही आले. हे थोडीशी स्माईल आली या विकेटनं, पण कपालावरती आठ्या देखील आल्यात. कपालावरती आठ्या देखील आल्यात. 2-3चा मॅच आहे. हा सामना संपला नाहीये. एकदा प्रेक्षक हो, जोरदार टाळ्या. दांडाकाठी टीम साई 11 केळवा. मॅच कोणी जिंको. एबी ट्रॉफी सुपर हिट आहे आणि एबी ग्रुपची ट्रॉफी मध्ये रंगलेला हा मॅच अजून क्लिअर नाहीये. अजून क्लिअर नाहीये कोण जिंकणार आहे. केळवा जिंकणार, दांडाकाठी जिंकणार, दांडाकाठी घेऊन जाणार, केळवा मागे येणार की केळवा पुन्हा एकदा पलटवार करणार. वार पलटवारची कहाणी आहे. गेंद और बल्ले के बीच चिड़ी है, जंग चढ़ा है क्रिकेट का रंग. क्रिकेट सा रंग थोड़ा सा चढ़ रहा है. अब रंग में भंग होगा या और रंग में इजाफा होगा. 2 चेंडू 3 धावाचे. ऑफस्टंपच्या बाहेर आपण पाहिलं तर ऑफ साईडला 2 क्षेत्ररक्षक क्लोजिंग मध्ये आहेत. शॉर्ट थर्डमॅन आहे. कव्हरला, डीप कव्हरला, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, मिड विकेट, शॉर्ट फाईन लेग, डीप मिड, स्क्वेअर लेग, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक. 2-3. डॉट बॉल, डॉट बॉल, डॉट 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 डॉट. आता कहाणी आले. 3 मित्र जेव्हा जाणार रेस्टॉरंट मध्ये चायनीज वरती ऑर्डर देणार ट्रिपल राईस. हा ट्रिपल राईस वाला खेळ आहे. 1 चेंडू आणि 3 1/3 ट्रिपल राईस वाला खेळ आहे. 1 बॉल आणि 3चा मॅच. काय सामनाची तथरारक. शेवटपर्यंत तुम्ही जो उल्लेख केला होता ना की जे धुकं आहे ते आता धुकं क्लिअर होईल. धुकं क्लिअर झालेलं नाही आतापर्यंत, कारण इथे मॅच मध्ये 1 बॉल 3चा मॅच आला. अजूनपर्यंत कोण जिंकणार आणि कोण हरणार हा विषय इथे आतापर्यंत सस्पेंड आहे. प्रेक्षक आता मॅचकडे अगदी इंटरेस्टेड मोडनं. दांडाकाठी संघ जर तपासून पाहिला, व्हाईट बॉल भरपूर आले, परंतु कमबॅक देखील करणं ते जाणतात. आणि ज्या अनुषंगाने कमबॅक केलाय 1 बॉल आणि 3चा मॅच. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. 1 मिनिटासाठी थांबेल. फक्त वेळ का गेला जातोय ते महत्वाचं. वेळ का घेतला जातोय कारण आता वेळ झाली आहे. वेळ झाले 1 बॉल 3ची. 1 बॉल आणि 1 बॉल 3चा मॅच. सुंदर पद्धतीनं असा सामना बघण्यासाठी सफाळ्याचं क्रिकेट खूप पुढे असतं. 1 बॉल 3चा मॅच. सिंगल पूर्ण झाली. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. 3 बॉल 3चा मॅच. पराभवाच्या छायेमध्ये ढकललं ते म्हणजेच साई केळवा रोड या संघाला. कुणालाही पराभव पसंत नसतो आणि हा पराभव असा झाला की अगदी घशातला घास काढून आणला आणि इथे विजय संपादन केला. बिलकुल. इसीलिए कहते हैं ना किसी उत्कर्ष कुठल्याही नदीमध्ये किंवा समुद्रामध्ये जेव्हा नाव बुडते ना ती मध्यभागी नाही बुडत, किनाऱ्यावरती पडते. का किसी समुद्र में या नदी में जब नाव डूबती है ना तो बीच में नहीं डूबती, किनारे पे डूबती है. क्यों? हर एक को उतरने की जल्दी रहती है. उस उतरने के चक्कर में गडबडी होती है आणि त्यावेळेला ती नाव एका बाजूला कलंडते. मॅच तुमच्या हातात होता. 3 बॉल 3 सेन्सेबल खेळायचं होतं. थोडंसं डोकं शांत लावायचं होतं. पण अशा वेळेला डोकं लावतो कोण, डोकं चालवतो कोण, डोकं शांत ठेवतो कोण. या खरा खेळ 3-3 वरनं बदलला. तो UPIचा उल्लेख केला होता. फोन पे करा, जीपे करा, पेटीएम करा. जर पिन नाही टाकला तर पेमेंट नाही होणार. हे पेमेंट नाही झालंय, डिक्लेन झाले पेमेंट आणि इथे मॅच जिंकलाय दांडाकाठी टीमनं. अभिनंदन दांडाकाठी टीम. सो याच दरम्यान आपण बघताय सन्मानी व्यक्तिमत्व मारुतीचे करे साहेबांचं शुभागमन झालंय. त्यांचं मी करतोय वेलकम. वेलकम मारुतीचे करे साहेब. आपलं हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक स्वागत.
मारुतीचे करे साहेब एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व आमच्या मुख्य मंचावर स्थानपन्न होताना आणि आपण बघतायत राजाजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण त्यांचं मुख्य मंचावरती करतोय वेलकम. हार्दिक हार्दिक स्वागत. कॅमेरामॅन थोडंसं व्हीआयपी डायसला फोकस करा.